गोड-धोड खाऊन कंटाळा येतो, तसेच भाजीला काही घरी नसेल तर अशा पद्धतीने ही मिरचीची रेसिपी एकदा तुम्ही बनवलात तर सारखेच बनवून खाल. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. समारंभाला केला जाणारा आचारी स्टाईल ठेचा आज आपण पाहणार आहोत. एकदा बनवाल तर नक्कीच तुम्ही सारखेच बनवून खाल. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मिरची घेतली आहेत, काही कमी तिखटवाली घेतली आहेत आणि काही जास्त तिखटवाली घेतली आहेत. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखटवाली मिरची घ्या, म्हणजे जी जास्त हिरवी दिसत आहे ती जास्त तिखटवाली आहेत आणि जी पोपटी रंगाची दिसत आहे ती कमी तिखटवाली आहेत. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची मिरची इथे वापरलात तरीसुद्धा चालणार आहे. तर ही मिरची पहिली स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घेतली. कोरड्या कापडाने पुसून घेतल्यानंतर तर इथे आपल्याला देठ हे असेच ठेवायचे आहेत, म्हणजेच देठ मी थोडेसे याचे कापून घेते. तुम्हाला देठ काढायचे असतील तर काढून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. तर मी अर्धा देठ कापून घेतला आणि अर्धा देठ तसाच ठेवला आहे आणि मधून फक्त ही मिरची कट करून घेतली आहे. जसे दाखवले त्या पद्धतीने मिरची व्यवस्थित अशी कट करून घ्यायची. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी अशाच पद्धतीने सर्वच मिरची कापून घेतलेली आहे. आता ही कापलेली मिरची बाजूला ठेवूयात. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे लसूण. तर लसूण किती, तर इथे मी 2 गड्डी लसूण सोलून घेतला आहे. आता लगेचच आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये मिरची घालून घ्यायची. मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मिरचीला थोडे थोडे डाग पडायला लागले की यामध्ये नंतर आपण तेल घालणार आहोत. तर ही मिरची 2 ते 3 मिनिटभर व्यवस्थित अशी परतून घेतली. त्यानंतर यामध्ये आपण घालूया तेल. तर तेल किती घालायचे, तर इथे मी पाव वाटी तेल घालून घेतले. यापेक्षा जास्तीचे तेल या ठेच्यामध्ये लागत नाही. तर अशा पद्धतीने आचारी स्टाईल ठेचा तुम्ही बनवलात तर जेवणाची चवच जबरदस्त येते. तर व्यवस्थित मिरची तेलामध्येही परतून घ्यायची. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतली आहे. तिथे पाहताय तुम्ही, आणि रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे. अजून आपल्याला ही मिरची व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तर हा ठेचा आज आपण पाहतोय लसूण ठेचा, लसणाचा ठेचा, त्यामुळे लसूण थोडासा जास्तीचा घालायचा. तर इथे मी सर्वच लसूण सोलून घेतला होता, तेवढा सर्व लसूण घालून घेतला आणि परतला. मिरचीसोबत लसूणसुद्धा व्यवस्थित असा हा परतून घ्यायचा. तर लसूण घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटभर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरची छान अशी परतून घेतली की सुगंधसुद्धा छान असा येतो. तर व्यवस्थित परतून घेतले आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अगदी शेवटी यामध्ये आपल्याला घालायचं आहे एका लिंबाचा रस. लिंबाचा रस जरूर घालायचा, त्यानेच या ठेच्याला चव जबरदस्त येते. चवीला म्हणाल तर 1 नंबर हा ठेचा लागतो बरं का. एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने ठेचा ट्राय करून पहा. तर जेवणाच्या ताटात असा हा आचारी पद्धतीचा ठेचा असेल तर 2 ते 3 घास तुम्ही जास्तीचेच खाल. समारंभाला, कोणत्याही समारंभासाठी अशा पद्धतीने आचारी स्टाईल ठेचा बनवला जातो, तोच म्हणजे लसणाचा ठेचा. तर आता आपण हे व्यवस्थित असे परतून घेतले. परतून घेतल्यानंतर थोडासा ठेचा कोमट असतानाच आपल्याला हा ओबडधोबड वाटून घ्यायचा आहे. तर गॅस बंद करून घेतला आणि ग्लासच्या साहाय्याने हा ओबडधोबड आपल्याला हा अशा पद्धतीने वाटून घ्यायचा आहे. जसा जमेल तसा ओबडधोबडच वाटून घ्यायचा आहे, कारण लांबट मिरची आहे आणि ही लांबट मिरची दाताखाली आली की चवीला एवढा काही ठेचा
व्यवस्थित लागत नाही. पण थोडासा मॅश करून घेतला आहे, इथे पाहताय तुम्ही. थोडासा ओबडधोबड हा वाटला की भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा वरण भातासोबत खा. चवीला एक नंबरच हा ठेचा लागतो बरं का. एकदा नक्कीच तुम्ही हा ठेचा ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच स्माइल्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.